क्षेत्रातील समस्या तालुका स्तरावर सोडवण्याचा प्रयत्न पालघर आणि बोईसर विधानसभा क्षेत्रातील आमदार यांनी पालघर येथे आमदार आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन केले होते। सुमारे 3.5 तास चाललेल्या या पर्यायी जनता दरबारात 222 तक्रारी प्राप्त झाल्या। त्यापैकी काहींना तात्काळ सोडवण्यात यश आले असून उर्वरित प्राप्त तक्रारी 15 दिवसात सोडवण्यात याव्यात अशी अपेक्षा आमदारांनी व्यक्त केली। पालघरचे आमदार राजेंद्र गावित तसेच बोईसरचे आमदार विलास तरे या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी पालघर तहसील कार्यालयाच्या सभागृहात त्या मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबाराच्या धर्तीवर आमदार आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन केले होते। या उपक्रमात जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय अधिकारी सहभागी झाले होते। हर घर जल या पंतप्रधान यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेमधून उभारण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होण्यात झालेली दिरंगाई आणि झालेल्या कामाचा दर्जाबाबत दोनही आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। दोषी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, तसेच ज्या टंचाईग्रस्त भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे शक्य नाही अशा ठिकाणी कूपनलिका खोदून देण्यात याव्यात असे या प्रसंगी सांगण्यात आले। बाडा पोखरण आणि 26 गावच्या नळ पाणी योजनेत धाकटी डहाणू भागात पाणी पोहोचत नसल्याने चंडीगाव ते धाकटी डहाणू पर्यंत सुमारे 10 कोटी रुपये खर्च करून स्वतंत्र जल वाहिनी टाकण्याचे काम महिनाभरात पूर्ण करावे असे सूचित करण्यात आले। तसेच पालघर शहर आणि 26 गावाच्या नळ पाणी योजनेअंतर्गत पडघा, उमरोळी आणि आगवण येथे पुरेशा दाबाचे पुरवठा होत नसल्याने त्या संदर्भात आवश्यक दुरुस्ती आणि बदल जून महिन्याच्या अखेरपर्यंत काम पूर्ण करण्यात यावी असे संबंधित अधिकारी वर्गाला सूचित करण्यात आले। तसेच वेगवेगळ्या विषयांवरही चर्चा करण्यात आली। काही प्रश्न त्वरित सोडवण्यात आले तर काही उर्वरित तक्रारी 15 आहेत त्या सोडवतील अशी अपेक्षा आहे। तर या कार्यक्रमामध्ये शिवसेनेच्या दोन्ही आमदारांसोबत शिवसेनेचे 2 जिल्हा प्रमुख, महिला आघाडीच्या उपनेत्या, महिला आघाडी जिल्हा संघटक, प्रवक्ते, इतर शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी व्यासपीठावर विराजमान होते। तक्रार घेऊन येणाऱ्या मंडळींची बाजू ही मंडळी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वर्गासमोर मांडत असल्याचे दिसून आले।